दिनांक 15 ऑगस्ट 2026 पासून मीरा वाजवा कालवा फाटा क्रमांक 5 वरील लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू असून या आंदोलनाचे आंदोलनकर्ते तानाजी काका पाटील यांच्याशी आपण सांगोला मीडियाच्या वतीनं आज या ठिकाणी बातचीत करत असून. नमस्कार काका. नमस्कार. तर आमचा पहिला या ठिकाणी आपणास म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या शेतीला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आपण 15 ऑगस्ट पासून धरणे आंदोलन चालू केले आहे. या 7 दिवसात या आंदोलनावर कितपत यश आलेलं आहे किंवा कितपत प्रशासनानं आपल्याला प्रतिसाद दिला आहे त्या संदर्भात आपली भूमिका मांडा. आंदोलन आम्ही 15 ऑगस्टला सुरू केलं. ते नुसत्या ब्रांच 5 साठी नाही, मान नदीला पाणी सोडावं हे तिन्ही योजना आहे. त्या टेंबो असेल, म्हैसाळ असेल आणि एनआरबीसी या सगळ्यासाठी आपण आंदोलनाला बसलेलो होतो. पैकी टेंबू योजनेचं पाणी मान नदीत आलेलं आहे. टेंबू योजनेचं पाणी मान नदीत आल्यामुळं तो समाधानाचा भाग आहे. परंतु म्हैसाळ योजनेचं पाणी परवा चालू केलं, पुन्हा बंद केलं. तो एक प्रशासनाची हायवे किंवा एक नाकर्तेपणा आहे. तिसरी महत्वाची बाब आज जे आपण बोर्डावर वाचलं ब्रँच 5, त्या बाबतीत गेली 20 वर्ष आम्ही या प्रशासनाच्या विरोधात लढतोय. त्याचा अजून आपल्याला फायदा झालेला नाही. आता परवा आंदोलनाच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी एज्युकेटिव्ह इंजिनियर इथं आले आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला 19 तारखेला पाणी आम्ही सोडू. 19 तारखेला सोडलं 50 क्युसेकनं. साधारणतः 250 क्युसेकनं पाणी ज्यावेळेला सोडावं त्यावेळेला टेलला जातं. कारण 103 किलोमीटरचा ब्रँच 5 कालवा आहे. पैकी 84 किलोमीटर कामं झालेली आहेत. त्याच्या पुढचं काम अजून बंद पाहिजे चालू आहे. पण 84 किलोमीटर पर्यंत का म्हणा पण पाणी न्यायचं असेल तर किमान 250 क्युसेकनं पाणी तिथं ब्रँच 5ला मुखापची घातलं पाहिजे, तरच पाणी पुढे जातं. आज 150 क्युसेकनं पाणी चालू आहे. जवळजवळ 4 दिवस झालं पाणी चालू असून अजून 20व्या किलोमीटर पर्यंत सुद्धा पाणी आलं नाही. मग 84 किलोमीटरला पाणी जाणार कसं? आणि दुसरी गोष्ट अशी लिकेज आहे. त्यात इतकं लिकेज आहे. कंस्ट्रक्शन वाल्यांनी ते अगोदर पाणी सिंचननं पाणी सोडायच्या आधी कंस्ट्रक्शन वाल्यांनी ते पूर्ण करायला पाहिजे होतं. तो हायगे त्यांनी केलेले, त्यांनी काही बघितलेलं नाही. आणि आता पाण्याबरोबर लिकेज काढत असताना ते लिकेज काही निघत नाही आणि फुल प्रेशरनं पाणी सोडल्याशिवाय पाणी कडेवर जाणार नाही. शेतकऱ्यांची भावना अत्यंत तीव्र अशी झालेली आहे. दुसरी गोष्ट आपल्या तालुक्यातले जे नेते मंडळी आहेत सगळे या पाण्याच्या बाबतीत प्रयत्नशील आहेत. कुणीही त्यात हायगे केलेले नाही. नेत्यांनी प्रयत्न केले आहेत, मंत्र्यांनी आदेश दिले आहेत, मग पाणी काय येत नाही, नेमकं पाणी मुरतं कुठं? तर माझा आरोप आहे अधिकाऱ्यांच्यावर. अधिकारी मन लावून सांगोला तालुक्यासाठी काम करत नाहीत. त्यांनाच सांगोल्याला पाणी द्यायचं नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. यानंतर हे आंदोलन किती कालावधीपर्यंत चालू शकतं? पाणी टेलला पोहोचेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहे. आता यात वाढ नाही झाली पाण्यात, त्यांनी 24 तारीख दिलेली आहे आम्हाला. 24 तारखेपर्यंत जर वाढ नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळात केलं जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीला पिण्याचं पाणी मिळावं म्हणून आपण 7 दिवस झालं धरणे आंदोलन करताय, तसं बघायला गेलं तर ही लय मोठी गोष्ट आहे की पूर्ण वेळ इथे येऊन थांबणं आणि धरणे आंदोलन शेतीच्या पाण्यासाठी करणं. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता काय म्हणून सहभाग आहे किंवा कितपत त्यांचा प्रतिसाद? शेतकऱ्याचा प्रतिसाद फार मोठा आहे. कारण सगळ्या शेतकऱ्याची अडचणच आहे. शेतीला पाणी नाही, जनावरला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी नाही. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकरी हा देशाचा, जगाचा पोशिंदा आहे. त्याला जर पाणी, वीज हे व्यवस्थित मिळालं तर तो अन्नधान्य पिकवू शकेल. आणि ते अन्नधान्य त्याने पिकवल्याशिवाय आपण खाणार काय? ते पैसे खाणार आहेत काय? त्यासाठी शेतकऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. आणि प्रशासन काय पूर्ण तत्परतेनं काम करलं असं मला वाटत नाही. काय तारखेबद्दल वगैरे काय अल्टिमेट देत आहे का? आता त्यांनी 25 तारीखला 200-250 ना 250 पाणी सोडतो म्हणून सांगितले. 25 तारखेपर्यंत आम्ही अजून शांत पद्धतीनं आंदोलन करणार आहे. 25ला जर 250 पर्यंत पाणी नाही सोडलं त्यांनी ब्रँच 5ला तर याच्या पुढची दिशा वेगळी ठरवली जाईल आंदोलनाची. ठीक आहे. आपण या ठिकाणी आम्हाला आपल्या भावना मांडल्या त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार.